मधनं आता निघालो आम्ही महाकालेश्वरला. तर मस्त फ्रेश वगैरे झालो, आता जेवण वगैरे केला आणि आता निघालो. आमची मम्मी आणि आमच्या आत्याने नुसती हळूहळू चालते. आम्ही आलो त्या महाकालेश्वरला. इकडे हे बघा, दिल्ली गाडी, जाम गर्दी इकडे. ही इकडे मी आहे. चला, 4:30 वाजले संध्याकाळचे. आता कसं दर्शन भेटतो काय माहिती, पण घेऊ दर्शन. आंब्याच्या खापा, तिथे काही जेवणाचा पोट भरत नाही आपल्या मुंबईच्या लोकांचा. असा काहीतरी खाऊन पोट भरायचं आता. ही लाईन पाहताना फ्रेंड्स, तर ही आम्हाला पहिला वाटलं का दर्शनासाठी लाईन आहे का, पण ही दर्शनाची लाईन वेगळी आणि ही मेन आपला पास काढण्याची लाईन आहे. फक्त म्हणजे ज्याला झटकेपट दर्शन पाहिजे ना VIP लाईनमध्ये, त्यांच्यासाठी ही लाईन आहे. आणि त्याचं अजून ओपन पण नव्हतं झालं ऑफिस, तर तिथे प्रणय 1-2 घंटे उभा राहिला आणि मग त्याने ते पास वगैरे काढले. आणि ते बघा माकडा कशी आहे तिथे, वानर ही ते लोक स्टॉलवर विकतात ना, त्यांना ते काहीच करत नाही, कारण ते खायला घालतात. आणि फायनली आमचा पास पण भेटलेला आहे आणि आता आम्ही निघालो आहोत लाईनीमध्ये. भरपूर प्रयत्न केला आतमध्ये घुसायचा पण नाही, मग आम्हाला फायनली पास काढावाच लागला. आणि रस्त्यात जाता बघा वानर, पण ते काय करत नाही आपल्याला. आपण जर त्यांना छेडलं, आपण त्यांना त्रास दिला तरच ते आपल्याला त्रास देतीलच ऑब्विसली. पण आम्ही काहीच नाही केलं, त्यांच्या बाजूने गेलो. पण मला खूप भीती वाटत होती, मी कॅमेराच बंद केला, कारण हातात जी वस्तू दिसते ना ती लगेच हातातनं ओढतात माकड, माहिती आहे ना. आणि बा प्रत्येकाने इथे असे धागे वगैरे बांधलेले आहेत, बघू शकता. प्रत्येक लाईनीला प्रत्येकाची श्रद्धा आहे वेगळी. आणि माझा अवतार बघा, कारण भरपूर आम्ही उभे राहिलेलो, खूप थकलेलो. फायनली आलो आहोत इथे. आणि हा आहे काल भैरव मंदिर, बघू शकता इथे. आणि इथे एवढं गर्दी नाही दिसत, पण पुढे तुम्हाला खूप गर्दी दिसेल. आणि भरपूर आमची इथे तामझाम झालेली आहे, पण दर्शन एकदम सुंदर भेटलेलं आहे आम्हाला. आणि बघा प्रत्येकाचे असे मन्नत वगैरे असते, त्यांचे धागे बांधलेले आहेत. आता आम्ही इथे लाईनीमध्ये उभे होतो, पण हे ना इथे सिक्युरिटी गार्ड खूप हरामी आहेत, खूप म्हणजे खूप आम्ही अर्धा घंटा थांबलो इथे. आणि मग फायनली दर्शनासाठी चाललो आता आतमध्ये. तर काय माहिती, मनात वाटलंच नव्हतं फ्रेंड्स का हा दर्शन एवढा सुंदर होईल, एवढ्या जवळ आपल्याला देवाला पाहायला भेटेल. पुढे पाहाच तुम्ही नक्की. दर्शन झालं आमचं, बघू शकता. आमचं दर्शन एकदम भारी झालं. तुम्ही मला व्हिडिओ काढायला भेटले, पण मी काढलीच. आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, मस्त दिवे लावायला घेतलेले आहे तिथे मंदिराच्या बाजूला. आणि ही बघा, ही नॉर्मल आपली लाईन आहे, तर इथे आम्हाला किती वेळ झाला असं काय माहिती. आणि आम्ही आलेलो VIP पासमुळे आम्हाला चांगलं दर्शनही भेटलं, दर्शन झालं. पण लाईन बघा केवढी परतीच्या प्रवासाला ओंकारेश्वरला जाण्यासाठी. आणि हे पाहायचंच होतं, दिवे वगैरे लावताना खूप सुंदर वाटतं हे संध्याकाळचं दृश्य. आणि इथे आणखी एक छोटंसं मंदिर आहे, पण आम्ही पाया पडलो, कारण मन एकदम प्रसन्न झालेलं का एवढा भारी दर्शन भेटलं आपल्याला, आम्हाला म्हणजे. तर मी माझ्यातर्फे तुम्हाला देवाचं दर्शन भेटलंच नक्की. आणि इकडे बघा असे साधू महाराज इकडे बसलेले असतात, आणि ज्याची त्याची इच्छा ते लोक पाया वगैरे पडतात. मी शूट करत होते त्यांना. आणि बाजूला वानर एक, बापरे, यांना बघून तर जामच भीती वाटते, बघू शकता. आणि हा असं आमचं झालेलं आहे काल भैरव देवाचं दर्शन. आणि तेही एकदम सुंदर, थेट एकदम सुंदर दर्शन झाला. असं दर्शन अजून माहिती नाही, पण आमचं भारी झालं दर्शन. आणि थोडा वेळ लागला, भरपूर थकलो आम्ही, कारण दिवसभर आमचे दर्शनच चालू होते. पण मस्त झालेलं आहे दर्शन. व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. आम्ही किती वाजता आलेलो काय माहिती, पण कोण आहे विचारी आजी, तेव्हापासून म्हणजे सकाळपासून वाटतं शेतावरच आहे. कसली शेती आहे काय माहिती, पण शेत बघा आपल्याकडे नाही एवढा मोठा शेत बघायला भेटतो, जाम मोठा शेत आहे. तर एकर आहे का गुंठा आहे काय माहिती, भरपूर मोठा आहे. आणि ते आवण काढायला घेतले आतमध्ये कचरा आहे. चला आता आम्ही चाललो, निघालो सगळे, परतीचा प्रवास घरच्या घरी. उज्जैनमध्ये काल भैरव, महादेव या दोन्ही देवांचं दर्शन आम्हाला खूप सुंदर झालेलं आहे. काल भैरवाचं देवाचं मंदिर बघा केवढं भारी सुंदर असं दिसतं. तर आत्ता निघालो फ्रेंड्स आम्ही ओंकारेश्वर.